आज आपल्याला घेऊन जातोय पश्चिम बंगालच्या वीरभूम जिल्ह्यातील रहस्यमय तारापीठ मंदिरात। तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे एक असं मंदिर आहे ज्याच्या अगदी शेजारी महाश्मशान घाट आहे आणि जिथे दिवस रात्र चिता जळत असतात। होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलात। आज आपण तारापीठ मंदिर आणि मा तारादेवीचे भक्त अघोरी संत वामाखेपाबद्दल बोलणार आहोत। आपण तुम्हाला तारापीठ मंदिराच्या अशा काही रहस्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांचं ऐकून आणि हे अद्भुत स्थान पाहून तुम्ही खक्क व्हाल। आपण तारापीठ मंदिराच्या अशा रहस्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांचं उत्तर आधुनिक विज्ञानाकडेही नाही। जर तुम्हाला तारापीठ मंदिराची रहस्य आणि अघोरी संत वामाखेपाबद्दल माहिती नसेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा, कारण हा व्हिडिओ खूप रोचक असणार आहे। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तारापीठ मंदिर हे पश्चिम बंगाल राज्यातील वीरभूम जिल्ह्यात आहे। हे मंदिर शक्तिदेवी मा ताराला समर्पित आहे आणि तंत्र साधनेसाठी प्रसिद्ध आहे। मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की 50 शक्तिपीठांपैकी 5 शक्तिपीठं हाच जिल्ह्यात आहेत: बलकेश्वर, नलहाटी, बंदी किशोरी, फूलोदेवी आणि तारापीठ। यांपैकी तारापीठ हे सर्वात प्रमुख धार्मिक स्थळ आणि सिद्धपीठ आहे। इथे देवी सतीची डोळ्यातली पुपिलमधला तारा पडला होता। तारापीठ हे राजा दशरथाच्या कुलपुरोहित वशिष्ठांनीचं सिद्धासन आणि तारामाचं अधिष्ठान आहे। म्हणूनच हे हिंदूंचं महातीर्थ म्हणून ओळखलं जातं। मित्रांनो, जसं रामकृष्ण परमहंसांना मा कालीने दर्शन दिलं, तसं तारापीठचे सिद्ध अघोरी संत वामाखेपांना मा तारादेवीने दिव्य ज्ञान दिलं होतं। अघोर हा शब्द लोकांच्या मनात भय आणि उत्सुकता यांचा मिश्र भाव निर्माण करतो। अघोरी संत वामाखेपांना लोक पागल संत म्हणत। वामाखेपा 18व्या शताब्दीत पश्चिम बंगालमध्ये तारापीठपासून 2 किलोमीटर दूर अटाला या छोट्याशा गावात जन्मले। त्यांना लहानपणापासूनच वाचन लेखनात रुची नव्हती। ते अनेकदा देवी ताराच्या प्रतिमेसमोर रडताना आढळत, कारण त्यांचे वडीलही भक्तिमार्गी होते। त्यांनीच पहिल्यांदा वामाखेपांना तारापीठच्या श्मशानात नेलं होतं। त्यानंतर त्यांचा बहुतांश वेळ श्मशानातच जायचा। तारापीठाला देवी ताराचं महत्त्वपूर्ण स्थान मानलं जातं। हळूहळू वामाखेपा देवी ताराच्या मूर्तीसमोर भजन करण्यास लागले। त्यांनी सुमारे 27 वर्षांच्या वयात ब्रजवासी कैलासपती नावाच्या संन्याशीला गुरु बनवलं। त्यांच्या गुरूंना अघोर आणि तंत्राच्या अनोख्या शक्ती होत्या असं लोक मानत। अनेकदा वामाखेपा गुरूंकडे जायचे तेव्हा त्यांना गुरूंभोवती काही आकृत्या दिसायच्या, पण वामाखेपा जवळ येताच त्या आकृत्या निघून जायच्या। विचारल्यावर गुरु म्हणाले की हे पूर्वजन्मी श्मशान साधनेत भयाने मृत्यू पावलेल्या लोकांचे भटकणारे आत्मे आहेत, जे मुक्तीसाठी मार्गदर्शन घेण्यासाठी येतात। गुरूंकडून त्यानंतर वामाखेपांनी तारामंदिरात पुजारीचं काम सांभाळलं, पण त्यांचा पूजाविधी अत्यानोखा होता। ते हातात फुलं घेऊन बराच वेळ रडत आणि मग ते फुलं देवीच्या मूर्तीकडे फेकत। जो भोग देवीसाठी तयार करायचे त्यातले ते आधीच खाऊन टाकत आणि बाकीचा देवीकडे फेकून म्हणत, "ले मा, हे आता तुझ्यासाठी." या गोष्टीवर मंदिरातील इतर पुजाऱ्यांनी विरोध केला आणि त्यांना शारीरिक त्रास देऊन देवी तारेच्या पूजेतून बाहेर काढलं। या घटनेनंतर 4 दिवसांनी तारापीठचं मंदिर बांधणाऱ्या राजाची राणीला स्वप्न आलं। तिने स्वप्नात पाहिलं की देवी तारा मंदिर सोडून जातीये आणि त्यांच्या मागे गिधाडं आणि सियार जातायत। देवी ताराची पाठी पाहिली तर त्यावर जखम होत्या। स्वप्नातून जाग आल्यावर राणी घाबरली आणि स्वप्नावस्थेतच देवीला प्रार्थना करून विचारलं, "मा, तू मला हे भयावह दृश्य का दाखवत आहेस?" तेव्हा देवी ताराने सांगितलं की मी खूप वर्ष तुमच्या राज्यातल्या या मंदिरात राहिले, पण आज माझ्या मुलाला त्रास दिला जातोय आणि 4 दिवसांपासून त्याने मला भोग दिला नाही, म्हणून मी मंदिर सोडतीये। स्वप्नातील दृश्याने राणी चिंतेत पडली। राजाला सांगितलं। राजाने लगेच कारवाई करून दुसऱ्याच दिवशी वामाखेपांना पुजारी म्हणून परत मंदिरात नेलं। सांगितलं जातं की एकदा वामाखेपा भजन करत करत भावावस्थेत गेले आणि त्यांनी उभ्या पिकात आग लावली आणि देवी तारेच्या जयकारा देत आगीच्या लपटात उडी मारली। लोकांना वाटलं ते आगीत जळून मरले, पण दुसऱ्या दिवशी ते गुरूंकडे बसलेले आढळले। त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर वामाखेपांनी श्मशानात महाभोज आयोजित केलं, कारण ते पावसाळा होता, हवामान खराब होतं। वामाखेपांनी लोकांना एका रांगेत बसवलं आणि हातात मानवी हाड घेऊन सर्वांभोवती गोला काढला आणि तो अभिमंत्रित केला। त्यानंतर आजूबाजूला पाऊस पडत राहिला, पण गोल्याच्या मधोमध जिथे लोक बसले होते तिथे एक थेंबही पाणी पडलं नाही। वामाखेपा भावमार्गी असूनही उच्च कोट्याचे संत होते। मृत्यूपूर्वी त्यांनी सांसारिक गोष्टी सोडल्या आणि ध्यान समाधीत वेळ घालवायला सुरुवात केली। शेवटच्या दिवसांत ते फक्त देवी तारा आणि मृत्यूबद्दल बोलायचे। ते म्हणायचे की देवी मूलाधार चक्रात झोपलेली आहेत आणि ध्यान साधनेने त्यांना जागवावं, तेव्हाच आध्यात्मिक पराकाष्ठा मिळते।
संत वामाखेपांनी 72 वर्षी तारापीठच्या महाश्मशानात प्राणत्याग केला. मित्रांनो, अघोऱ्यांसाठी हे स्थान अतिपवित्र मानलं जातं. तारापीठ मुख्य मंदिरासमोरच महाश्मशान आहे, जिथे दिवस-रात्र चिता जळतात. मानलं जातं की तांत्रिक इथे मध्यरात्री अनुष्ठान करतात. इथे द्वारिका नदी आहे, जी दक्षिणाहून उत्तरेकडे वाहते, तर भारतातील इतर नद्या उत्तराहून दक्षिणेकडे वाहतात. तारापीठ हे मध्यम आकाराचं मंदिर आहे. चत कोनदार. प्रवेशद्वारावरची नक्षीकाम खूप आकर्षक आहे. तारापीठ मंदिरात देवी आदिशक्तीचे अनेक रूप दाखवले आहेत. मान तारा, मा काली, मान दुर्गा आणि इतर देवी देवतांच्या प्रतिमा. देवीच्या 3 डोळ्यांना इथे तारा म्हणतात. तसेच भगवान शिवाची प्रतिमाही आहे. गर्भगृहात मान ताराचं निवासस्थान आहे, जिथे 1 फूट उंच धातूची मूर्ती आहे. या मूर्तीत मान तारा बाल शिवाला दूध पाजताना दाखवला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इथे प्रसाद म्हणून दारूही चढवली जाते. तांत्रिक साधू ती केवळ मातेला अर्पण करत नाहीत, तर स्वतःही पितात. तसेच रोज प्राण्यांची बली दिली जाते. तारापीठ येऊन तांत्रिकांना सिद्धी मिळवणं सोपं होतं. मंदिराजवळील प्रेतशिलेत लोक पितांच्या आत्म्याशांतीसाठी पिंडदान करतात. मानलं जातं की भगवान रामाने इथे वडिलांचं तर्पण आणि पिंडदान केलं होतं. इथे देश-विदेशातून पर्यटक मनोकामनांसाठी येतात. जर तुमच्या जीवनात खूप समस्या असतील, तर तारापीठ मंदिरात जाऊन मानचे दर्शन घ्या. जर तुम्ही तारापीठ दर्शन केलं असेल, तर अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा. मित्रांनो, ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये जय मान तारादेवी नक्की लिहा आणि अशा माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भेटू पुढच्या रोचक व्हिडिओत. तोपर्यंत जय श्रीराम.